उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवारांच्या मतदारसंघात ते जाणार आहेत। याच पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडमध्ये अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर रोहित पवारांकडून लावण्यात आलेत। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार कर्जत जामखेडमध्ये जात आहेत। विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी जाणून बुजून सभा घेतली नाही आणि आपला पराभव झाला असा गंभीर आरोप पराभूत उमेदवार आणि सध्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी केला होता। अशातच आता रोहित पवार समर्थकांनी लावलेल्या बॅनरनं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं। आपण कर्जत जामखेडमध्ये जाऊया तर सुनील भोंगळ आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सुनील, खरं तर या सगळ्या बॅनरनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे। कार्यकर्त्यांचा काय नेमका उद्देश आहे या सगळ्या पाठीमागचा, काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत? नक्कीच दीपक, आपण थेट कार्यकर्त्यांशीच बोलणार आहोत, कारण केवळ त्यांनी बॅनरच लावलेला नाही तर थेट आता अजित पवार ज्या हेलिपॅडवरती दाखल होणार आहेत तिथे स्वागतासाठी देखील आलेले आहेत। कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत। बॅनर लावलेला आहे अजितदादांच्या स्वागताचा, आपण काय एकंदरीत भावना आहे त्याच्यामध्ये? अजितदादांच्या स्वागताचा बॅनर लावला, याच्या मागे आमच्या भावना अशा आहेत की अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे ह्या टर्ममध्ये पहिल्यांदाच जामखेड नगरीमध्ये येत आहेत। रोहितदादा या कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी आहेत, लोकांतून निवडून आलेले लोकांचे आमदार आहेत। त्यामुळं या मतदारसंघात अजितदादा येत असल्यामुळे त्यांचं स्वागत करणं आमचं क्रमप्राप्त जबाबदारी आहे, त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागताचा बॅनर लावलेला आहे। मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये अजितदादांनी म्हटलेलं होतं की मी कर्जत जामखेडमध्ये एकही सभा घेतली नाही म्हणून तू वाचलास पठ्ठ्या। तर मग आज बॅनर लागलेला आहे, कुठेतरी राजकीय चर्चा रंगताना दिसते? नाही, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा आणि अजितदादा हे महायुतीमध्ये होते, आम्ही महाविकास आघाडीमधून लढत होतो, राजकीय अलग अलग विषय होता। परंतु गेल्याच्या टर्ममध्ये महाविकास आघाडी सरकार असताना त्यावेळेसही अजितदादा उपमुख्यमंत्री होते, रोहितदादा आमदार होते। रोहितदादांच्या प्रयत्नातून अजितदादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना या कर्जत जामखेडमध्ये जवळजवळ 3.5 ते 4 हजार कोटी रुपयाचा विकास निधी अजितदादांनी दिला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे। त्यामुळे त्याच्यानंतर पहिल्यांदाच ह्या राजकीय घडामोडी झाल्यानंतर दादा या ठिकाणी येत आहेत। पक्ष कुठले जरी असले तरी आज दादा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येत आहेत, त्यामुळे आमचं स्वागत करणं आमची जबाबदारी आहे। आणि तसं पाहिलं तर एक दादांवर आमचं विशेष करून खास प्रेम आहे। शेवटी हे दोन्ही राष्ट्रवादी काही काळ 15 वर्षे एकत्रच होत्या, त्यामुळे आज बहुतांशी कार्यकर्ते आज जसं रोहितदादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आहेत, तसं अजितदादाबद्दलही विशेष प्रेम आम्हाला सगळ्यांना आहे। एकंदरीत जर बघितलं तर अजितदादांबद्दल देखील आम्हाला वेगळं प्रेम असल्यास जे आहे ते कार्यकर्ते या ठिकाणी सांगतायत दीपक। त्यामुळे आता आगामी काळामध्ये या अनुषंगानं काही वेगळ्या घडामोडी घडल्या तर नवल वाटायला नको असं राजकीय वर्तुळात देखील बोललं जात आहे। सुनील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।